पाहिजेत शिवशारदा ग्रामविकास मंडळ तांदुळवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव संचलित 100% अनुदानित दिव्यांग शाळा। मित्रांनो, दिलेली शाळा 100% अनुदानित दिव्यांग शाळा आहे आणि शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे शिवशारदा ग्रामविकास मंडळ। ॲड्रेस तांदुळवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव। पहिल्या क्रमांकाचे शाळेचे नाव दिले आहे निवासी मतिमंद विद्यालय। ॲड्रेस सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। दुसऱ्या क्रमांकाचे शाळेचे नाव दिले आहे अपंग निवासी विद्यालय सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे शाळेचे नाव दिले आहे बाळकृष्ण मुकबधीर निवासी विद्यालय सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या शाळेचे नाव दिले आहे निवासी अपंग विद्यालय। ॲड्रेस फुलंब्री तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर पाचव्या क्रमांकाच्या शाळेचे नाव दिले आहे मराठवाडा ग्रामीण मतिमंद निवासी विद्यालय जालना तालुका जिल्हा जालना। तर या दिलेल्या शाळेमध्ये रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे। शिवशारदा ग्रामविकास मंडळ संचलित वरील सर्व शाळांमधील शाळा विभाग, कार्यालय विभाग, वसतिगृह विभागातील 100% अनुदान तत्वावर मान्यता असलेल्या शाळेमधील रिक्त पदे भरण्यासाठी खालील शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे। तर या शिवशारदा ग्रामविकास मंडळ संचलित वरील सर्व वरील 5ही शाळांमधील शाळा विभाग, कार्यालय विभाग, वसतिगृह विभागातील 100% अनुदान तत्वावर मान्यता असलेल्या शाळेमधील रिक्त पदे किंवा खाली झालेल्या जागा भरण्यासाठी खालील शैक्षणिक अर्हता प्राप्त खालील शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीस बोलवण्यात येत आहे। इंटरव्ह्यूला बोलवण्यात येत आहे खालील रिक्त जागा भरण्यासाठी। रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे। अनुक्रमांक 1 पदाचे नाव मुख्याध्यापक हेडमास्टर। पदसंख्या 1 जागा। शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन B.Ed व 5 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव। उमेदवारांचे B.Ed झालेले असावे व त्यासोबतच 5 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव हेडमास्टर किंवा मुख्याध्यापक या पदासाठी आवश्यक आहे। त्यानंतर अनुक्रमांक 2 पदाचे नाव पोस्ट नेम किंवा पदाचा हुद्दा विशेष शिक्षक। पदसंख्या एकूण 13 जागा भरण्यात येत आहे विशेष शिक्षक या पदाच्या। त्यामध्ये MR 8 जागा, HI 2 जागा, D.Ed 3 जागा। शैक्षणिक अर्हता MR D.Ed/B.Ed, HI D.Ed/B.Ed, जनरल D.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे विशेष शिक्षक या पदासाठी। तर या ठिकाणी विशेष शिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे MR D.Ed चालेल किंवा MR B.Ed, HI D.Ed/B.Ed HI D.Ed चालेल किंवा HI B.Ed, जनरल D.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे। त्यानंतर आहे अनुक्रमांक 3 पदाचे नाव कला शिक्षक/शारीरिक शिक्षक। पदसंख्या एकूण 5 जागा कला शिक्षक/शारीरिक शिक्षक या पदाच्या भरण्यात येत आहे। शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता CTC BPEd ATD ही शैक्षणिक पात्रता आहे कला शिक्षक/शारीरिक शिक्षक या पदासाठी। नंतर अनुक्रमांक 4 पदाचे नाव निम्न वैद्यकीय अधिकारी। 1 मानसशास्त्र, 2 फिजिओथेरपिस्ट, 3 स्पीच थेरपिस्ट। पदसंख्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे निम्न वैद्यकीय अधिकारी या पदाच्या। शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता मानसशास्त्रज्ञ, क्लिनिकल सायकॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी क्लिनिकल सायकॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी व RCI नोंदणीकृत फिजिओथेरपिस्ट मान्यताप्राप्त संस्थेची अथवा विद्यापीठाची
फिजिओथेरपीमधील पदवी. त्यानंतर स्पीच थेरपिस्टसाठी आहे शैक्षणिक पात्रता, मान्यताप्राप्त संस्थेची स्पीच ऑडिओलॉजीमधील पदवी अथवा पदविका व RCI नोंदणीकृत. तर या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ याकरिता शैक्षणिक पात्रता आहे क्लिनिकल सायकॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी म्हणजेच व RCI नोंदणीकृत. त्यानंतर आहे फिजिओथेरपिस्ट या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची अथवा विद्यापीठाची फिजिओथेरपीमधील पदवी. त्यानंतर आहे अनुक्रमांक 5 मानद वैद्यकीय अधिकारी. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BAMS BHMS ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 6 पदाचे नाव लेखापाल. 1 जागा भरण्यात येत आहे. लेखापाल या पदाची 1 जागा. शैक्षणिक पात्रता BCom MSc IT इंग्रजी 40 व मराठी 30 टायपिंग पास. तर या ठिकाणी लेखापाल या पदासाठी BCom MSc IT ही शैक्षणिक पात्रता आहे. सोबतच टायपिंग इंग्रजी 40 शब्द व मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमांक 7 पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc IT इंग्रजी 40 व मराठी 30 टायपिंग पास. तर या ठिकाणी ज्युनियर क्लर्कसाठी MSc IT इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट व मराठी 30 वर्ड्स पर मिनिट किंवा मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमांक 8 पदाचे नाव शिपाई. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 4थी पास. त्यानंतर अनुक्रमांक 9 पदाचे नाव वसतिगृह अधीक्षक. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित प्रवर्गातील DED/BEd चालेल. त्यानंतर अनुक्रमांक 10 पदाचे नाव परिचारिका. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता ANM पदवी व 3 वर्षाचा अनुभव. त्यानंतर अनुक्रमांक 11 पदाचे नाव स्वयंपाकी. एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 4थी पास. त्यानंतर अनुक्रमांक 12 पदाचे नाव काळजीवाहक. एकूण 12 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 4थी पास. त्यानंतर आहे अनुक्रमांक 13 पदाचे नाव पहारेकरी. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 4थी पास. नंतर अनुक्रमांक 14 पदाचे नाव मदतनीस. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता 4थी पास. त्यानंतर अनुक्रमांक 15 पदाचे नाव सफाईगार. एकूण 8 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता 4थी पास. इन्फॉर्मेशन सूचना. शासन नियमानुसार सर्व पदे भरली जातील. शासनाच्या नियमानुसार दिलेली सर्व पदे भरली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी हस्तलिखित अर्जावर पासपोर्ट फोटो लावून सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी उमेदवार दिलेल्या पदासाठी पात्र आहेत अशा पात्र उमेदवाराने हस्तलिखित अर्जावर स्वतःच्या हाताने लिहिलेल्या अर्जावर पासपोर्ट फोटो लावायचा आहे. पासपोर्ट फोटो लावून सोबत सर्व मूळ कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स किंवा सर्टिफिकेट्स व त्या मूळ कागदपत्राच्या त्यांच्या सत्यप्रतीसह सोबत ठेवायचे आहे. मूळ कागदपत्र आणि सत्यप्रती सोबत घेऊन मुलाखतीस स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. मुलाखत अनुक्रमांक 1 ते 7 मुलाखतीचा दिनांक आहे. अनुक्रमांक 1 ते 7 दिनांक 28/6/2026 म्हणजेच 28 जून 2026ला घेतली जाणार आहे. अनुक्रमांक 1 ते 7 वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. त्यानंतर आहे अनुक्रमांक 8 ते 15 या क्रमांकाच्या दिलेल्या जागासाठी मुलाखत दिनांक आहे 28 जून 2026. वेळ आहे दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत.
एकाच दिवशी दोन्ही अनुक्रमांक 1 ते 7 आणि अनुक्रमांक 8 ते 15 वेळ वेगवेगळा दिला आहे. अनुक्रमांक 1 ते 7 28 जूनला मुलाखत घेतली जाणार आहे. या अनुक्रमांकासाठी वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि अनुक्रमांक 8 ते 15 दिनांक 28 जून 2026 वेळ दिली आहे दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाण संस्थेचे मुख्य कार्यालय निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड, कन्नड रोड, आनंद पार्कच्या पाठीमागे, शिवनगर सिल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे मुलाखतीचे ठिकाण किंवा स्थळ दिले आहे. टीप: आरक्षित पदे शासनाच्या नियमानुसार भरण्यात येतील. सचिव शिवशारदा ग्रामविकास मंडळ, तांदुळवाडी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव.